Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. बिहार येथील महाबोधी बुद्ध विहार वाचवण्यासाठी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीच्या वतीने नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन घेण्यात आले। तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना महापरित्राण पाठ घेऊन आंदोलन सुरू करण्यात आले। महाबोधी विहार मुक्त करण्यासाठी 1949 चा कायदा बिहार सरकारने रद्द करावा या प्रमुख मागणीने आंदोलनाची सुरुवात करण्यात आली। महाबोधी विहार परिसरात होणारे अतिक्रमण त्वरित थांबावे व संपूर्ण महाबोधी विहार हे भिक्खू संघाच्या ताब्यात मिळावे, महाबोधी महाबुद्ध विहार मुक्त झालेच पाहिजे अशा प्रमुख मागण्या आंदोलकांद्वारे करण्यात आल्या आहेत। तथागत भगवान गौतम बुद्ध की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणांनी आंदोलन परिसरात दुमदुमून गेला होता। आंदोलन परिसरात भिंतीजींची बुद्ध वंदना तसेच महाबोधी विहाराचा इतिहास किशोर साळवे, राजेंद्र भालचंद्र, संतोष जोपुळकर यांच्या प्रचारातून सर्व बुद्ध अनुयायांना सांगण्यात आला। यानंतर आंदोलकांनी विभागीय आयुक्त यांना निवेदन दिले। यावेळी प्राध्यापक गंगाधर अहिरे, करुणा सागर पगारे, अरुण शेजवळ, सुहास पवार, शशिकांत भालेराव, आकाश भालेराव, महेंद्र साळवे, संजय तायडे, विकास भोळे, रोहिणी जाधव, चंद्रकला गांगुर्डे, सविता पवार, सुरेखा लोखंडे, सुषमा तपासे, निलेश सोनवणे, राजेंद्र भालशंकर, भीमचंद्र मोरे, विश्वनाथ भालेराव, लीना खरे, रेखा दिवे आदी आंदोलक उपस्थित होते। यावेळी वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, लाल बावठा नाशिक जिल्हा वकील संघ, भारत मुक्ती मोर्चा आंदोलन, सर्व बुद्ध विहार कमिटी, सर्व संघटना मंडळ तसेच नाशिक महानगरपालिकेचे आजी माजी नगरसेवक, नाशिक रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समिती आदी तमाम भीमबौद्ध आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते। बीबीएस न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी विजय खंडागळे, नाशिक रोड। 1949 चा कायदा रद्द झालाच पाहिजे। 1949 चा कायदा रद्द झालाच पाहिजे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्धांचा महाबोधी महाविहार मुक्त झालंच पाहिजे। महाबोधी महाविहार मुक्त झालंच पाहिजे। 1949 चा कायदा रद्द झालाच पाहिजे। आज नाशिक रोड येथे अखिल भारतीय बुद्ध गया महाबोधी मुक्ती विहार आंदोलन समितीच्या वतीने नाशिक रोड येथे विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी बोधगया बुद्ध विहार हे ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त झालं पाहिजे याकरिता एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात आले। या निवेदनात जे भटांनी या महाबोधी महाविहारावर अतिक्रमण केलं आहे त्या ठिकाणी अनेक हिंदू धर्माच्या मूर्त्या त्या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहे। तिथे पिंडदान करण्यात येतं। अशा अनेक हिंदू धर्माच्या चालीरीतीप्रमाणे अंधश्रद्धा त्या ठिकाणाहून पसरवली जाते। हे त्वरित बिहार सरकारने लक्षात घेऊन महाबोधी महाविहार हे बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात मिळावे व बौद्धांच्या ताब्यात मिळावे अशी मागणी आम्ही आज या महाराष्ट्रातून नाशिक जिल्ह्यातून मुख्य प्रचारक शशिकांत भालेराव व मुख्य प्रचारक अरुण शेजवळ आम्ही सर्व बौद्ध बांधव या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बहुजन समाज पार्टी, भारतीय बौद्ध महासभा सर्व पक्ष
या ठिकाणी उपस्थित होऊन निवेदन सादर केले आहे। त्वरित बिहार सरकारने शासनाने याची दखल घ्यावी ही आम्ही समस्त बौद्ध बांधवांच्या वतीने विनंती करतो। जय भीम। अखिल भारतीय महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीचे महाराष्ट्र नाशिक जिल्हा या वतीने धन्य आंदोलन विभागीय मंत्री नाशिक यांच्या ठिकाणी आज आपण पूर्ण संपन्न करत आहोत। हे आंदोलनाचा उद्देश एकच आहे की 1949 जो ऍक्ट मंदिर ऍक्ट तो रद्द झाला पाहिजे। तसेच उदाहरण देतो मी एक की या भारतामध्ये जे मठ आहे ते शंकराचार्य तिथं मठ मध्ये बसतात। या भारतामध्ये ख्रिश्चन जे आहे चर्च ते पादरी लोक चर्च मध्ये बसतात, त्यांच्या ताब्यात आहे ते। मुस्लिमांची मस्जिद मुस्लिमांचा जो मुल्ला असतो त्यांच्या ताब्यात असते। मग बौद्धांचं विहार बौद्धांच्या ताब्यात का नाही? यासाठी हे जे आंदोलन आहे हे अनागारी धम्मपाल बनते अनागारी धम्मपाल संघरक्षित तसेच नागार्जुन सुरेश देसाई अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे अध्यक्ष आनंद महासवी यांनी सुद्धा याचा लढा दिलेला असून आता तो लढा पुन्हा प्रज्ञाशील महाथेरो आणि जे नेतृत्व करत आहेत तिथे धडाडीचे बुद्धगयामध्ये आज 12 फेब्रुवारी पासून या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। या आंदोलनाला सुरुवात यासाठी झाली की काही मनुवादी विचारसरणीच्या ब्राह्मणवाद लोकांनी त्या ठिकाणी शंकराची पिंड आणून ठेवली। त्यामुळे हे जे आपलं अस्तित्व हे जाऊ नये हे तसंच अस्तित्व राहण्यासाठी टिकविण्यासाठी बौद्धांनी त्यासाठी हे आंदोलन सुरुवात केली। याचाच एक पाठपुरावा त्या भंतेजीला म्हणून एक पाठिंबा म्हणून हे आंदोलन आम्ही छोट्या खाली 26 तारखेला केलं होतं आंबेडकर पुतळ्याच्या आणि हे आंदोलन आज एक धन्य आंदोलन इथे नाशिक विभागीय मंत्रालयात करत आहोत। आपण सर्वांचे धन्यवाद। हे प्रमाणात बौद्धजन या ठिकाणी उपस्थित होते, त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निवेदन दिलेलं आहे। सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे की हे महाबोधी बुद्धगया जे विहार आहे ते मुक्त झालं पाहिजे आणि ते आपण आमच्या बुद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे। आणि यासाठी आम्ही या ठिकाणी आज आयुक्त जे आहे नाशिकचे विभागीय आयुक्त त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि याची जर दखल घेतली नाही शासनाने तर आम्ही याचा आवाज धडक दिल्लीपर्यंत आम्ही जाणार आहोत आणि संसदेमध्ये त्या ठिकाणी आम्ही संसदेसमोर तीव्र आंदोलन करणार आहोत। अशी आपल्या माध्यमातून ही आमची मागणी आहे जी आपण शासनाकडे पोहोचावी अशी आम्ही प्रसार माध्यमांना विनंती करतो। या ठिकाणी प्रसार माध्यमांनी सहकार्य केलेलं आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो। नाशिक येथील क्रांतीभूमीतून सर्वप्रथम या ठिकाणाहून क्रांतिकारी जय भीम। नाशिक येथे न्याय म्हणजे सत्याचा विजय, पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। वैभवी देशमुख सोबत संपूर्ण महाराष्ट्र आहे। अंबादास दानवे निर्धार शिबिरामध्ये बरंपेक्षा खरं बोललं पाहिजे, वास्तव समोर आलं पाहिजे, जुन्या नव्याची सांगड घातली पाहिजे, समन्वय आवश्यक, जनतेत पोहोचले पाहिजे हीच भूमिका। भाजप भीती कोणाचीच नाही, निडरतेने काम केले पाहिजे, निवडणूक येतील जातील असं अंबादास दानवे म्हणाले। त्याचबरोबर राज ठाकरे यांच्याविषयी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की राज ठाकरे यांची भूमिका ही आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात चिखल राजकारण्यांनी केली आहे, चिखलफेक होते आहे, कुंभमेळा संपला आहे, त्यामुळे त्यावर बोलणे योग्य नाही। जे गेले त्यांच्या भावनांचा आदर करायला हवा।
केंद्राने गंगा यमुना स्वच्छता मोहीम घेतली. मोदी साहेबांनी नदी साफ करण्याची मोहीम राबवलेली होती. दिल्ली इलेक्शनमध्ये तुम्ही बघितलं यमुनेची काय स्थिती झाली आहे. नदीला आपण आई समान मानतो आणि भाजप कोट्यावधी रुपये खर्च करते, पण कोणतीच नदी स्वच्छ होत नाही. बारामतीत आक्रोश मोर्चावर या प्रकरणावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले की वैभवी देशमुख सारखी चिमुकली आपल्या वडिलांच्या मृत्यू विरोधात आवाज उठवला, याचे स्वागत एवढं होऊनही सरकार आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्न करते. वैभवी देशमुख सोबत संपूर्ण महाराष्ट्र आहे, असं अंबादास दानवे म्हणाले. नक्की नक्की तुम्हाला कोणाकडे इशारा होता किंवा काय बोलायचं होतं त्या संदर्भात? नाही, खरं तर अशा शिबिरात बरं बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे. भूमिका स्पष्ट ठेवली पाहिजे. उगाच चापलूसगिरी शोबाजी करण्यात काही अर्थ नसतो. ज्या फॅक्ट त्या गोष्टी समोर आल्या पाहिजे आणि अशा समोर आल्यानंतर त्याच्यावर चर्चा होऊन मला असं वाटतं येणार काळात त्याच्यावर निर्णय होत असतात, ती प्रोसेस सुरू होत असते. आणि म्हणून मी हे बोललेलं आहे. काही लोक संघटनेत असतात, नुसती शोबाजी करायला पद घ्यायला असतात, प्रत्यक्षात संघटनेचं काम करत नाही. आणि सामान्य शिवसैनिकाला ही माझी मांडलेली भूमिका आवडली, त्याला मी काही करू शकत नाही. जे सत्य ते सांगितलं. काही जण नवीन येणाऱ्या लोकांना विरोध करतात, हेही चुकीचं. जुने आणि नवे समन्वय सगळ्यात ठेवण्याची आवश्यकता आहे. आणि संघटना म्हणजे काय, जनतेपर्यंत पोहोचणं म्हणजे संघटना आहे. नुसतं कागदावर संघटना नसते, जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे. मला वाटतं मी ती भूमिका मांडलेली. बलाढ्य पक्षाची जी भीती कार्यकर्त्याच्या मनात आहे, ती भाजपसारख्या बलाढ्य पक्षाची भीती जी कार्यकर्त्याच्या मनात आहे, ती भीती कुठेतरी घालून जाणं खूप जास्त गरजेचं आहे. हे बघ, भीती तर कोण आहे? भीती ना मामुळे ती गडगडणाऱ्यांना आपण उगाच म्हणायचं का? भीती तर माणसाला कोणाचीच नाही वाटली पाहिजे. आपण जर सत्य असलं तर कोणाला घाबरायची गरजच नाही. ठीक आहे, निवडणुकीत जागा कमी जास्त होणं हे होऊ शकतं, हे काही नवीन नाही आहे. हा एक वेगळा भाग. पण संघटना म्हणून निडरतेनं काम करण्याची आवश्यकता. शिवसेना प्रमुखाचा विचार काय? सामान्य माणसांना साठी काम करणं, समाजकारण करणं, हा शिवसेना प्रमुखाचा विचार. त्या विचारानं काम करायचं. निवडणुका येतील जातील. राजकारण्यांनी महाराष्ट्रामध्ये चिखल केलेला आहे आणि एकही नदी स्वच्छ नसताना महाकुंभमधलं ते पाणी पिण्यासाठी राज ठाकरे यांनी नकार दिलेला आहे. ती राजसाहेबांची भूमिका आहे. हे तर सत्य आहे की महाराष्ट्रातील राजकारणाच्या चिखलफेकीमुळे महाराष्ट्राची आजची प्रतिमा अतिशय मलिन होते. हे सत्य, हे स्वीकारलंच पाहिजे. आता कुंभमेळा संपलेला आहे, त्यामुळे आता त्याच्यावर जास्त बोलणं योग्य होणार नाही. जे गेलं त्यांचाही भावनाचा आदर आपल्याला ठेवावा लागेल. नदी अस्वच्छ आहे त्याच्यावरून त्यांनी बोललेलं आहे. देशातली एकही नदी स्वच्छ नाही अशा प्रकारचं म्हटलंय. कारण की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हापासून स्वच्छ भारत अभियान, त्यासोबतच नदी स्वच्छतेची देखील त्यांनी हाती घेतली होती. त्यांच्यावरती आता टीका कुठेतरी राज ठाकरे करताना पाहायला मिळते. पण नमामि गंगे नावाची योजना केंद्र सरकारने घेतली. गंगा स्वच्छतेची मोहीम घेतली. यमुना स्वच्छतेची मोहीम घेतली. आता यमुनेविषयी तुम्ही बघितलं दिल्ली निवडणुकीच्या वेळेस केजरीवाल काय बोलले, ते काय स्थिती त्या यमुनेची. आणि गंगेची स्थिती बऱ्याच ठिकाणी तशी. गंगेला आपण माता म्हणतो, म्हणजे सगळ्याच नदीला आपण माताच म्हणतो, तसं आपल्या दृष्टीनं आई म्हणतो. आणि त्या जर नद्याची स्वच्छता भारतीय जनता पार्टी याच्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतं, परंतु प्रत्यक्षात कोणत्याच नदीची स्वच्छता होत नाही. म्हणजे भारतीय जनता पार्टी पावित्र्याच्या दृष्टीने आपण नदीला मानत असताना हे पावित्र्य नष्ट करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचं सरकार करतंय. ही भूमिका आहेच आहे. अनेक हजार कोटी जे आहेत त्या अर्थसंकल्पामध्ये अनेक वेगवेगळ्या योजनांमध्ये काटछाट शक्यता स्पष्ट केली, कारण ही एक योजना जी आहे ती सरकारला सुरू ठेवायची. ते अशा कोणत्या योजना सरकारला थांबवता येणार नाही, परंतु शेतकऱ्यांना, सर्वसामान्य माणसांना न्याय तर सरकारला द्यावाच लागेल. आणि तो जर दिला नाही तर मला असं वाटतं त्याला विरोधी पक्ष म्हणून आम्ही आवाज उठवू. आठवडी बाजारांपैकी 40 आठवडी बाजार बंद झालेले आहेत. कुठले 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 आठवडे बाजार? कुठले?
कुठले विचारतोय मी? मुंबईतले नाही, राज्यात एवढे थोडे, राज्यात खूप जास्त असतात आठवडी बाजार. ती संख्या चुकीची तुमची. आठवडी बाजार हे ग्रामीण भागाचे तरी जिल्हा परिषद त्याला मान्यता देत असते, त्या पद्धतीने होत असताना ग्रामीण भागातले कोणते बाजार कमी नाही झालेले. वैभवी देशमुख यांनी बारामतीमध्ये आक्रोश मोर्चा काढलेला होता आणि आता तरी सरकार आम्हाला दाद देईल का, अशा पद्धतीची मागणी त्यांनी केली आणि हत्येचा निषेध या निमित्तानं हजारो कार्यकर्त्यांनी एकत्रित. वैभवी देशमुख एक छोटीशी मुलगी ज्या पद्धतीनं आपल्या पित्याच्या मृत्यूच्या विरोधात आवाज उठवते, खरं तर आपल्या महाराष्ट्राने एक मुलगी छोटीशी 17-18 वर्षाची एवढा आवाज उठवते, त्याचं स्वागत केलं पाहिजे. आणि महाराष्ट्राची जनतेची मानसिकता काय? आज धनंजय मुंडे सह आरोपी झाले का? पोलीस या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न तर करत नाही ना. अशा प्रकारची स्थिती आज सगळीकडे झालेली आहे आणि त्याच्यामुळे हा महाराष्ट्राचा लढा आज चालूच आहे. वैभवीच्या मागे, मस्साजोगच्या जनतेच्या मागे अख्खा महाराष्ट्र ताकदीनं उभा आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी बहुजनांचे संघर्ष नायक लोकनेते नानासाहेब इंदिसे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक आदेश पगारे, जिल्हाध्यक्ष नाशिक, अनिल सोनवणे, उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र, प्रमोद गांगुर्डे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाशिक, मिलिंद हाटे, युवक शहराध्यक्ष नाशिक. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं बचत गटाच्या मार्फत भव्य प्रदर्शनी आणि विक्रीचे आयोजन. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने जिल्हा परिषद मैदानावर महिलांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरण्यात आले असून त्या ठिकाणी विक्री होत आहे. या प्रदर्शनाला आज खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी उपस्थिती लावली. जगभरातील महिलांना सबलीकरणासाठी केंद्र सरकारने कशा योजना आणलेल्या आहेत याची माहिती यावेळी महिलांना दिली. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस व महायुती सरकार महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असून त्या जनसामान्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे. छत्रपती संभाजीनगरातही महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने बचत गटांचे तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं 3 दिवसीय भव्य प्रदर्शनी तसेच बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित वस्तूंची विक्रीचे आयोजन करण्यात आले. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज प्रेरणादायी मार्गदर्शन केले. छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळच्या वतीने आयोजित बचत गटाच्या प्रदर्शनाची सांगता झाली. त्या निमित्तानं 3 ते 4 हजार महिला एकत्रित जमल्या होत्या आणि जवळजवळ 50 ते 60 स्टॉल लागले होते. महिलांना सबलीकरण करून महिलांचा आर्थिक विकास करण्यासाठी हा प्रयत्न महिला आर्थिक विकास मंडळाचे अधिकारी श्री राठोड यांच्या वतीने करण्यात आला. मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि जसं महिला शक्ती ही सुशिक्षित झाली पाहिजे, महिला शक्ती ही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली पाहिजे, म्हणून महिलांचं सबलीकरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कालच महिला दिवस सर्वांनी आपण साजरा केला. मी त्यांचं अभिनंदन करतो आणि माझ्या वतीनं परत सर्व महिला आमच्या भगिनींचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर, आपण अर्थमंत्री असताना महिलांसाठी आपण भरपूर असे अर्थमंत्री असताना महिलांच्या हेल्थ ग्रुपला कमी दरात कर्ज मिळावं म्हणून आम्ही सुधारणा केली होती. त्यावेळी जवळजवळ 40 कोटी रुपये फक्त या जिल्ह्यामध्ये दिले होते. आता 350 कोटी रुपये या जिल्ह्यामध्ये दिलेले. पीएम स्वनिधी योजना आहे ती बंद पडलेली. पीएम स्वनिधी योजना बंद पडलेली नाही. त्यांचा पहिला हप्ता गेला, दुसरा आणि तिसरा हप्ता लवकरच मिळणार आहे. त्याचबरोबर महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी महिला लखपती दीदी, महिला ड्रोन दीदी हे कार्यक्रम प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात संपूर्ण देशभर केले जातात.
परभणी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा। आज परभणी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडला। परभणी जिल्हा परिषदेच्या समोर क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले पुतळा परिसरात संपन्न झालेल्या या दिमाखदार लोकार्पण सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, मंत्री अतुल सावे, पालकमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार राजेश विटेकर, आमदार रत्नाकर गुट्टे, माजी महापौर प्रताप देशमुख हे उपस्थित होते। हे संत तुकारामाने म्हटलं, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगल, भेदा भेद करण्याचं कारण आहे। जे परमेश्वराला मानतात, पुढे महात्मा फुलेंनी सुद्धा सांगितलं, धर्म राज्य भेद मानवा नसावे, धर्म राज्य भेद मानवा नसावे, सत्याने वर्तावे, विश्वास आपण एकमेकांसाठी का बरं असं करतो आहोत हे आम्हाला शासन तर काम करत आहे। अनुसूचित जातीसाठी भारती, जमातीसाठी भारती, मराठा समाजासाठी सारथी, ओबीसी समाजासाठी महाज्योती, दुर्बल घटकासाठी अमृत, मातंग समाजासाठी भारती आणि अल्पसंख्याक समाजासाठी MRP आहे, सगळं करतो होता। पण एवढं सगळं करून सुद्धा आज आपण कुठे चाललो, काय करतो हा एक विषय चालू आहे। महात्मा फुलेंना भारतरत्न द्या, माझा काही विरोध नाही, आपण विरोध करायला लागलो की अडचण नसते। पण मी कधी कधी विचार करतो, मी फडणवीसांना विचारलं, पवार साहेबांना विचारलं, मला सांगा की महात्मा गांधींना आपण भारतरत्न का देत नाही? ते पण महात्मा आहेत ना, महात्मा गांधी नको, कारण ते महात्मा आहे। महात्मा ज्योतिराव फुले महात्मा आहे। आता भारतरत्न बघूया, महात्मा मोठा की भारतरत्न मोठा? आणि मागे जाऊन छत्रपती आहेत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती म्हटल्याबरोबर काय अंगातला रक्त आपण भारतरत्न काय छत्रपती आहे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले क्रांतिज्योती। ठीक आहे, हे माझं मत आहे, ते मी कुणाचा अपमान करू शकतो, परंतु आपण त्यांना तिथून खाली आणणार आहोत का हा विचार करा। महात्मा मोठा आहे तर तिथून खाली आणण्याचं काही कारण नाही। आता या अशा सगळ्या गोष्टीतून जे आहे आपण जेव्हा पाहतो त्यावेळेला राज्यामध्ये काय चाललं, हे समतेचं राज्य, फुले शाहू आंबेडकरांपासून तर केशव धोंडो केशवजी कर्वे, भाऊराव पाटील, अनेक अण्णा भाऊ साठे, अहिल्याबाई होळकर, कित्ते सगळ्यांनी गोरगरिबांसाठी सगळ्यांसाठी काम केलं ना। मग आज या राज्यामध्ये काय चाललेलं आहे? किती निर्घृणपणे जे हत्या होतात। बीडची हत्या झाली देशमुखांची, मन विषण्ण झालं की माणूस म्हणून आपण आहोत की नाही, त्यांच्यावर कडक कारवाई झाली। पण त्याच बरोबर इतर ठिकाणी घ्या, त्या लातूरला माऊली स्टोर नावाचा मुलगा त्या प्रेम प्रकट, त्याला एवढी मारहाण की तो काय करतो, काय धनगर समाज। मी आता येताना जे आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण केलं आणि तिथे जे आहे आपला जो काय नाव त्याचं सूर्यवंशी त्यांच्या घरी गेला। संविधानात हा होता, संविधानावर चर्चा करणार आहोत आम्ही विधानसभेत, लोकसभेत करता, त्या संविधानाची मोडतोड कोणी केली म्हणून
समाजानं त्या दलित समाजाने विशेषतः जे आहे आंदोलन त्याच्यावर काही लोकांना पकडलं. पण या सूर्यवंशीला कधी पकडलं हेही काही कळलं नाही. 11 तारखेचा हा कार्यक्रम झाला आणि नंतर पकडलं 4-5 दिवसांनी नंतर कळवण्यात आलं की तुमच्या मुलाचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाला. अरे पण पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय म्हणतो? पोस्टमॉर्टम रिपोर्ट म्हणतो हार्ट फेल अनेक मल्टिपल इंजुरीज नंतर झाला. मल्टिपल इंजुरीज म्हणजे असंख्य जखमा, असंख्य मार हा कुणी दिला? माझी आमची मागणी आहे, तो दलित समाजाचा असेल कुठल्याही समाजाचा असेल चौकशी झाली. इंडिया जो आहे कोणतरी IG DG कोर्ट त्यांना नेमणा त्याची चौकशी करा आणि नंतर जालन्याला तर कोराडे शंकराच्या मंदिरामध्ये का गेला म्हणून कुंड पेटवलं धरलं कोळशाचं पलीचे तापवले आणि त्याला असे भाजून काढलं. त्याच्या गुप्तांगामध्ये सुद्धा त्या काळात हे क्रौर्य येतं कुठून यार महाराष्ट्रामध्ये? या छत्रपतीनं या सगळ्या मावळ्यांना जमा करून हे स्वराज्य मिळवलं. फुले शाहू आंबेडकरांनी सगळ्यांनी जे आहे एकत्रितपणे काम करायचं होतं. संविधान सगळ्यांना सारखा न्याय देतो. फुले शाहू आंबेडकरांचे पुतळे आम्ही उभे करतो. पण हे क्रौर्य येत कुठं काही कळत नाही. तेही मंदिरात काय केलं म्हणून अहिल्याबाई होळकर तो धंदा कमावला. अहिल्याबाई होळकरांची ओळख आता शंकराची पिंड घेऊन आपण करतो. अख्ख्या देशामध्ये सगळीकडे जे आहे आज घाट बांधले, मंदिरं बांधले. दर्जन समाज होता मनुष्य मंदिरात जातो म्हणून काय करतो? कोणतरी खोक्या दादा कोणतरी काय त्यांनी आणखी काहीतरी जे आहे मारहाण केली. अरे काय हे काय चाललंय? काय एवढंच नाही, मला महिलेचं नाव मला आठवत नाही पण संभाजीनगरची साहेब तुमच्या संभाजीनगरची एक महिला, त्या महिलेनं त्या तरुणाचं ऐकलं नाही म्हणून कटरने एवढं तिला कापून काढलं, एवढं कापून काढलं तिला की 212 टाके घालण्यात आले. 212 टाके नुसतं ते सूचन साहेब त्याची धागा त्याच्यासाठी 20,000 रुपये खर्च झाला. गोधडीसारखी शिवली तिला. कधी थांबणार आहे? अरे एवढंच नाही त्या जालना जिल्ह्यामध्ये आपण शिका मंत्री व्हावा, तिकडे आणखी काही जिल्हा परिषदेच्या प्रमुख व्हा, तहसीलदार व्हा, अमके व्हा तमके व्हा. त्या प्रतिभाताई गोरे त्या तहसीलदार जालन्याच्या त्यांनी काहीतरी जे काही गैरकाम कृत्य होतं त्याला आडवे गेले. काहीतरी असे बहुतेक वाळू वगैरे काहीतरी. अरे 7-8 लोकांनी मारलं तिला. त्याची चौकशी झाली पाहिजे आणि पोलिसांना सुद्धा मागं सांगणार ते सरकारी अधिकारी काम कसं करणार? आपण सांगणार की हे काही कृत्य थांबवा, त्या चोरी थांबवा, हे अमुक थांबवा, ते तमुक थांबवा. पण ते महिला असतील तर पुरुष असतील त्यांना पोलीस संरक्षण द्यायला नको? कोणी जायचं त्याला मारायचं. आम्ही फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतो, आम्ही त्यांचे पुतळे उभे करतो आहोत आणि खुशाल महिलांना कापून काढतो. खुशाल महिला अधिकाऱ्याच्या नावावर 7-8 गुंड धावून जातात, मारहाण करतात. सगळ्याला आवाज कुठला पाहिजे? आणि तुमचं आमचं काम आहे. तो मराठा असेल, तो दलित असेल, धनगर असेल, आणखी कुठल्याही समाजाचा असेल, लहान मोठ्या त्या समाजाचा कोणी त्याच्यावर अन्याय अत्याचार झाला आणि त्याच्यावर पोलीस कारवाई कडक होत असेल तर तुम्ही सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे. कारण ते पुतळे जे उभे केले ते सार्थक होणार आहे. पण त्याच्या पुढे मला जाऊन सांगायचं की संतांची भूमी आहे तुमची मराठवाडा. तिथे असलेले जे आहेत कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, माझी त्यांना विनंती आहे, सर्व पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे, सर्व पत्रकारांना विनंती आहे, सर्व जनतेला
की ही प्रवृत्ती जे वाटते तसं आपल्याला कोणी काही करणार नाही. जे करतात मारतात निष्ठूरपणे त्याचे व्हिडिओ सुद्धा पाठवले जातात, ते व्हायरल होते. हो आमचं काय कोणी नको. अरे हे कुठून आलं हे सगळं धैर्य? कायद्याला आम्ही जुमानत नाही, माणुसकीला आम्ही जुमानत नाही. हे धैर्य आलं कुठं? तुमच्या आमच्या सगळ्यांचं आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हे प्रकार कुठल्याही समाजाचा असेल, ठीक आहे, तो चुकला पोलिसांच्या हवाली करा, परंतु त्याला हार मारणं, अन्याय करणं, अत्याचार करणं हे आपलं काम नाही. फुले शाहू आंबेडकर समाज त्याच्या विरुद्ध जे आहे आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. कायद्याचे पालन करणे हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला पाहिजे. अभय ओक यांचे मत. माझी एकच ओळख करून दिली असती तरी चालली असती. सहकाऱ्यांनी माझ्याबद्दल बोललं म्हणून मला त्यांच्याबद्दल बोलावे लागेल. गोष्ट संविधानाच्या निर्मिती करणे ही क्रांतिकारी घटना. जायभावे आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन. इतर राज्यातील बार काउन्सिलला विनंती करा. प्रत्येक भाषेत हे करा. मराठी, हिंदी, इंग्लिश पुरते मर्यादित ठेवू नका. दीपप्रज्वलन टाळून संविधानाचा सन्मान करून कार्यक्रम करणे ही प्रथा पाळली याचा आनंद. घटनेच्या तत्वात पूजा हा शब्द बसत नाही. घटनेचा आपण आदर करतो. घटनेचा गाभा आहे, त्याला धक्काही कुणी लावता कामा नये. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा सुद्धा गाभा याचाच एक भाग. केशवानंद भारती यांचा निकाल लोकशाही अबाधित ठेवणारा आहे. डाव्या आणि उजव्या बाजूला असलेल्या देशांचे काय झाले बघा. न्यायाधीशांनी भारती यांना प्रश्न विचारले होते. घटनेचा गाभा बदलता येणार नाही हे राज्यकर्त्यांना सांगायचे होते. 13 लोकांचे खंडपीठ होते. दफ्तरी साहेबांना एक मुलगी येऊन भेटली होती. 24 एप्रिल 1973 निकाल लागला होता. 3 ज्येष्ठ न्यायाधीश होते. त्यांनी निकाल दिला होता. त्यांना त्याची किंमत देखील मोजावी लागली होती. राजीनामा द्यावा लागला होता. म्हणूनच आज घटना उभी आहे. त्यावेळी वकिलांनी ठराव केला होता, त्यागाची परंपरा. न्यायमूर्ती खन्ना यांनी आत्मचरित्र लिहिलं होतं. निकाल पत्र लिहिलं आहे, त्यात मुख्य न्यायमूर्ती होणार. काही महिन्यानंतर त्यांची ज्येष्ठता डावलली गेली. काही निकाल देताना मनात विचार येतात हे आपण पाहिले. निकाल देताना काही लोकांनी त्याग केला आहे. अनेक वकिलांनी अतिशय कठीण परिस्थितीत धोका पत्करून खटले चालविले. तारकुंडे यांनी शासनाचा रोष पत्करून विनामोबदले खटले चालविले. निर्भय पत्रकारिता लोक होते, आजही आहेत. टिळक यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरला होता. स्वतःच्या बचावाचे भाषण त्यांनी केलं होतं. केसरी आणि मराठा वृत्तपत्रात लिहिलं आहे ते जाणून बुजून लिहिलं आहे, त्याची जबाबदारी घेतो. मला जे पटलंय ते लिहिलं आहे. सरकारबद्दल चुकीचं लिहिण्याचा अधिकार. मी जे लिहिलं ते शासनाला आवडलं नाही म्हणजे देशद्रोह होऊ शकत नाही. पत्रकारांची सुद्धा ही जबाबदारी आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने निषेध व्यक्त केला होता. संपादकीय कोरे ठेवले होते. झणझणीत अंजन घालणारे लोक होऊन गेले. आंदोलनाने प्रश्न मिटत नाही. चुकीचा विचार असेल तर विचाराने उत्तर दिले पाहिजे. आमच्या न्यायव्यवस्थेपुढे जेवढे आदर्श त्यापेक्षा जास्त तुमच्यापुढे आदर्श आपण भूमिका बदलली पाहिजे. पत्रकारितेचे उपयोग लोकशाहीचे संस्कार बिंबवण्यासाठी आयुध वापरली पाहिजे. 2026 पर्यंत आम्हाला तुंबलेले खटले निकाली काढून निकाल द्यायचे. सामान्य माणसाचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी होत चालला आहे.
सामान्य माणसांच्या खटल्यांचा निकाल लवकर लावून तो आपण विश्वास मिळवला पाहिजे. त्यासाठी वकिलांची आम्हाला मदत हवी आहे. देशात महाराष्ट्र बार काउन्सिलचे काम सर्वात चांगलं आहे. त्यात राजकारण असतं तरी त्यांनी राजकारण न करता काम केलं, असं अभय ओक यांनी सांगितलं. न्यायमूर्ती महाजन म्हणून जे त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ असलेले होते, तर त्यांना मुख्य न्यायमूर्ती करायची शासनाची इच्छा नाही, म्हणून न्यायमूर्ती मुखर्जींना मुख्य न्यायमूर्ती करण्यात येईल. आपल्याला विश्वास बसणार नाही. नुसतं त्यांनीच असं नाही, इतर सर्व जे न्यायाधीश होते त्यांनी अतिशय नम्रपणे त्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीला सांगितलं की तुम्ही जर ज्येष्ठता डावलली, आम्ही सर्वजण आमच्या पदाचा राजीनामा घेऊ. आपण बघा कोण करताय की ज्यांना सांगितलं जातं की दुसऱ्या कोणाची ज्येष्ठता डावलून आम्ही तुम्हाला मुख्य न्यायमूर्ती करणार आहोत, तर ते सांगतात की तुम्ही हे जर केलं तर आम्ही सर्वजण पदाचा राजीनामा घेऊ. थोडा मोठा त्याग होता आणि असे न्यायमूर्ती तिथे बसलेले होते, म्हणून त्यावेळेला सरकारचं भरिष्ठ झालं नाही. जे करण्याची इच्छा होती ते करण्याचं भरिष्ठ झालं नाही. मला असं सांगण्यात येतं की जेव्हा न्यायमूर्ती जयश्री शहा यांना सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती करायचा प्रश्न आला, तेव्हाही सरकारने असं कुठेतरी दलित केलं होतं. तेव्हाही अनेक ज्येष्ठ न्यायाधीशांनी सांगितलं तुम्ही त्यांची जर ज्येष्ठता डावली तर आम्ही सर्वजण राजीनामा देऊ. याची कुठेतरी दखल घेतली पाहिजे. स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये कुठे दखल घेतली पाहिजे. आणि हे करत असताना आज वेळ नाही आहे म्हणून आपल्याला कधीतरी पुन्हा संधी मिळताना सांगेल. अनेक वकिलांनी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये सामान्य माणसाला न्याय मिळण्याकरता, सामान्य माणसाच्या व्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण करण्याकरता म्हणून दुखापत करून अनेक खटले चालवले. आपल्याला माहिती असेल आणीबाणीच्या काळामध्ये 75-76 मध्ये अनेक नामांकित वकिलांनी, त्याचं एक मुख्य नाव मी घेईन म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे BM तारपुंडे जे सर्वोच्च न्यायालयात वकिली करत होते, त्यांनी शासनाचा रोख पत्करून अनेक जे कैदी होते, राजकीय बंदी होते, त्यांचे खटले विना मोबदला चालवले. अनेक वकिलांची अशी नावं सांगता येतील की त्यांचा उद्देश एकच होता की बाबासाहेब आंबेडकर लिहिलेल्या घटनेमध्ये जी स्वातंत्र्य दिलेली आहे ही स्वातंत्र्य कोणापासूनही हिरावून घेतली जाऊ नयेत, या उद्देशाने अनेक वकील मंडळींनी स्वार्थत्याग केलेला आहे, सॅक्रिफाईस केलेला आहे. त्याविषयी अजून एक उत्स्फूर्त असा प्रकार झाला. तो उत्स्फूर्त प्रकार असा झाला की त्यावेळेला सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन जे आहे त्याचे अध्यक्ष होते माजी मुख्य न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालयाचे MC शगला. सकाळी कोर्टात जाण्याच्याऐवजी सर्व वकील वर्ग तिथे जमले आणि त्यांनी अतिशय स्पष्ट शब्दामध्ये हा जो काही प्रकार झाला की 3 न्यायाधीशांची ज्येष्ठता डावलण्यात आली, अतिशय प्रखर आणि कठोर शब्दामध्ये त्यांनी ठराव केला. ही जी परंपरा आहे त्यागाची ती कशी चालू राहिली. मला उल्लेख झाला ह्या स्मरणिकेत पण याचा उल्लेख आहे. ADM वर्सेस शुक्ला हे जे निकालपत्र होतं ते 4 विरुद्ध 1 मताने दिलं निकालपत्र होतं. आणि अल्पमतात असलेले न्यायमूर्ती होते आपल्या सगळ्या, त्यांचं नाव माहितीये HR खन्ना, न्यायमूर्ती HR खन्ना. त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहून ठेवलेलं आहे की त्यांनी जे जेव्हा निकालपत्र लिहिलं ते जाहीर व्हायच्या आधी त्यांच्या पत्नीला आणि त्यांच्या बहिणीला घेऊन एका ठिकाणी गेले होते सुट्टीच्या दिवशी. आणि त्यांनी शांतपणे बसून त्या दोघींना सांगितलं की मी एक निकालपत्र लिहिलेलं आहे आणि ह्या निकालपत्रामध्ये मला सर्वोच्च न्यायालयाचं मुख्य न्यायाधीश पद मिळणार नाहीये याची मला जाणीव असताना ते निकालपत्र दिलेलं आहे. लक्षात घ्या आपण की त्यांना माहिती होतं की ते ज्येष्ठतेप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होणार होते, पण त्यांनी हे निकालपत्र लिहिलं जाणीव असताना. आणि आपल्याला माहिती इतिहास आपल्याला माहिती येतो काही महिन्यातच त्यांची ज्येष्ठता लावण्यात आली आणि त्यांनाही राजीनामा द्यावा लागला. केवढी मोठी माणसं होती. आपण विचार करा
आपण प्रत्येक जण काम करताना कधीतरी आपल्या मनात येत असतं, आपण अमुक गोष्ट केली तर आपलं वरचं पद जाईल का, आपण अमुक निकाल दिला तर आपलं वरचं पद जाईल का, हा विचार केला जातो. आपण प्रत्यक्षात बघतो असं अनेक लोक विचार करत असतात. पण थोडी थोर मंडळी होऊन गेली विचार करणार की ज्यांना माहिती होतं की त्याला भारतातलं सर्वोच्च पद मिळणार नाही हे निकालपत्र दिल्यानंतर तरी सुद्धा त्यांनी ते निकालपत्र दिलं. मुंबईहून दिल्लीला वकिलाला गेलेले CK दफ्तरी जे सॉलिसिटर जनरल होते, अटॉर्नी जनरल होते, भारत असं टेक्निकल होतं. पालखीवाला त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं की मला मोठी अडचण होते, मला माझं आर्ग्युमेंट करता येत नाही तिथे. अशी आख्यायिका आहे, खरं खोटं मला माहिती नाही, दफ्तरी साहेबांच्या चरित्रात लिहिलेलं आहे, आणखी 2-3 ठिकाणी लिहिलेलं आहे. त्या दिवशी संध्याकाळी दफ्तरी साहेबांनी मुख्य न्यायमूर्तीची वेळ घेतली, अपॉइंटमेंट घेतली, त्यांना भेटायला गेले आणि त्यांनी असं त्यांना सांगितलं की आज जे काही हिअरिंग झालं कोर्टापुढे तेव्हा एक तरुण मुलगी तिथे हजर होती. तिला कायद्याविषयी काही माहिती नव्हतं आणि दिवसाच्या अखेरीला ती तरुण मुलगी माझ्याकडे आली, म्हणजे दफ्तरी साहेबांकडे गेली आणि ती असं म्हणाली की अतिशय सुजाण आणि विद्वान अशी 13 मंडळी वरती बसलेले पाहिली आणि हा एकच माणूस कोण होता की जो त्यांना सारखा त्रास देत होता आर्ग्युमेंट करून. हे ते प्रमुख न्यायाधीशाला सांगितलं त्याने आणि त्याचा धडा त्यांनी असा घेतला की दुसऱ्या दिवशीपासून पालखीवाला साहेबांना त्यांना वाटेल त्याप्रमाणे त्यांना प्रतिपादन करता आलं आणि ते झालं. म्हणूनच एक ऐतिहासिक निकाल आपल्याला वाचायला मिळाला आणि त्या निकालामुळे आज आपण इथे उभे आहोत, आपली न्यायालय उभी आहे. एक 2-3 गोष्टी सांगायच्या आहेत. या खटल्यामुळे अनेकांना किंमत मोजावी लागली. मला असं वाटतं या खटल्याचा निकाल हा 24 एप्रिल 73 लागला आणि त्यानंतर 2 ते 3 दिवसांमध्ये जे 3 न्यायाधीश होते, ज्येष्ठ असे न्यायाधीश होते की ज्यांनी बेसिक स्ट्रक्चर थिअरीच्या बाजूने निकाल दिला, ज्याला आपण मेजॉरिटी म्हणतो, त्यांना फार मोठी किंमत मोजावी लागली. कारण हे 3 न्यायमूर्ती होते, शेलार, हेगडे आणि ग्रोवर. यांची ज्येष्ठता डावलून त्यांच्यापेक्षाही कनिष्ठ असलेल्या अशा एका न्यायाधीशाची नेमणूक प्रमुख न्यायाधीश म्हणून झाली आणि या 3 राजीनामा द्यावा लागला. एवढी मोठी किंमत त्यांनी मोजलेली आहे आणि ती किंमत मोजलेली आहे म्हणून आज घटना उभी आहे, म्हणून घटनात्मक अशी न्यायालय उभी आहे. असेल तो कृपया काढून टाका. कारण एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो मी की आपल्याकडे आता फार मोठ्या संख्येने विधी महाविद्यालय येत आहेत, अजून नवीन येत आहेत आणि प्रचंड संख्येने आहेत विधी महाविद्यालय. आता त्या सगळ्या विधी महाविद्यालयात सगळ्यांनाच काही सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात वकिली करायची संधी मिळणार नाही, शक्य नसतं. तर म्हणून कुठल्याही न्यूनगंड न बाळगता आपण तालुका आणि जिल्हा न्यायालयात वकिली करा. ही गोष्ट मी आवर्जून सांगू इच्छितो. मी जेव्हा वकिलीला सुरुवात केली किंवा मी जो इतिहास वाचलेला आहे की तालुका आणि जिल्हा न्यायालयात काम करणारे जे वकील असायचे, ज्येष्ठ वकील असायचे, समाजाचे धुरीण होते. ते त्यावेळेला अशी परिस्थिती होती की कुठल्याही जिल्ह्यातल्या महत्वाच्या सामाजिक संघटना, चांगलं काम करणाऱ्या सामाजिक संघटना किंवा चांगलं काम करणाऱ्या शिक्षण संस्था याच्या अध्यक्षस्थानी हे वकील वर्ग असायचे. सरदार पटेल आपल्याला माहिती उदाहरण, त्यांची जिल्हा आणि तालुका न्यायालयात प्रचंड वकिली होती. अशी अनेक उदाहरण देऊ शकतो की जिल्हा आणि तालुका न्यायालयात काम करणाऱ्या व्यक्तींनी समाजाचं नेतृत्व मिळवलेलं आहे. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी वकिली करत असता किंवा तालुक्या ठिकाणी करत असता, तुमच्याकडे समाज वेगळ्या दृष्टीने बघत असतो, तुमच्याकडे एक मार्गदर्शक म्हणून बघू शकत असतो, तुमच्याकडे एक लोकांना मदत करणारी व्यक्ती म्हणून बघत असतो. त्यामुळे ते जे स्थान तुम्हाला मिळेल तालुका किंवा जिल्हा न्यायालयात वकिली करून यशस्वी वकिली केली, तुम्ही लोकांकरता काम केलं, ते जे तुम्हाला स्थान मिळेल ते स्थान सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयात वकिली करून मिळणार नाही. कारण समाजात स्थान मिळवणं हे फार महत्वाचं असतं आणि ते स्थान तुम्हाला तुम्ही या न्यायालयात वकिली केली तरच मिळेल. शेवटी पुन्हा एकदा
मला वाटतं खूपच उशीर झालेला आहे, बरंच काही बोलायचं होतं पण कुठे थांबलं पाहिजे. जाता आता एकच गोष्ट मला सांगायची आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून एक ॲक्शन प्लॅन आता आपण त्याची अंमलबजावणी करतोय. आपल्याकडे 10 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष जुने खटले आहेत, तर ते खटले कसे संपवता येतील याविषयी आपण ॲक्शन प्लॅन तयार केलेला आहे. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र काकडवाडी येथील महालक्ष्मी माता काकडवाडी मंदिरात चोरी. संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र काकडवाडी येथील जागृत देवस्थान महालक्ष्मी माता काकडवाडी मंदिर त्या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास जबरी चोरीची घटना घडली आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी महालक्ष्मी मंदिर येथील देवीचा 51 तोळ्यांचा मुकुट तसेच 2.5 किलो चांदीच्या वस्तू इतरही मौल्यवान वस्तू चोरट्यांनी चोरून नेल्यात तर पोबारा केला आहे. तर मंदिर परिसरामध्ये असणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या DVR देखील चोरट्यांनी चोरून नेला आहे. घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे, LCBचे PI दिनेश आहेर, पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे, पोलीस उपनिरीक्षक सातपुते, पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळ यांनी भेटी दिल्या आहेत. तपासकामी अहिल्यानगरहून ठसा तज्ञ व श्वान पथकाला पाचारण देखील करण्यात आले होते. सदर घटनेचा लवकरात लवकर शोध लावावा अशी मागणी काकडवाडी गावाचे माजी सरपंच जनार्दन कासार यांनी केली आहे. तसेच सदर घटनेविषयी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी अधिक माहिती दिली आहे. सदर घटनेचा अधिक तपास संगमनेर तालुका पोलीस स्टेशनसह अहिल्यानगर LCBच्या वतीने करण्यात येत आहे. आज काय नेमकी घटना घडलेली या ठिकाणी? आज संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काकडवाडी या गावातील महालक्ष्मी माता या मंदिरामध्ये चोरीचा प्रकार घडलेला आहे. त्याच्यामध्ये प्राथमिकदृष्ट्या आपला तपास चालू आहे. याच्यामध्ये अंदाजे 50 तोळे मौल्यवान सोने आणि चांदीचे दागिने गेल्याची प्राथमिक माहिती आहे. हे पडताळणी करून आता गुन्हा दाखल करायचं काम चालू आहे. तसंच पुढील तपास हा सुरू आहे. घटनास्थळी आज कोणी कोणी भेटी दिल्या नेमके? घटनास्थळी आज अहिल्यानगर LCB PI आहेर साहेब, तसेच आपले पोलीस स्टेशनचा स्टाफ, LCBचा स्टाफ या सर्वांनी भेटी दिलेली आहेत आणि पुढील तपास हा त्या अनुषंगाने करत आहोत. काही टीम वगैरे रवाना केलेली आहे? काय टीम रवाना केलेला आहे. LCBची सुद्धा आणि स्थानिक पोलिसांची सुद्धा टीम तपासासाठी रवाना झालेली आहे. रात्री 9/3/2025 च्या रात्री साधारण 2 ते 3 या दरम्यामध्ये काकडवाडी देवस्थान महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी चोरीची घटना घडली आणि त्या घटनेमध्ये देवीच्या अंगावर असणारे संपूर्ण दागिने, मुकुट आणि CCTVचा DVR या सगळ्या गोष्टी चोरांनी या ठिकाणून लंपास केलेला आहे. तरी मी शासनाला व प्रशासनाला एक विनंती करतो का या चोरीचा लवकरात शोध घेऊन या मंदिराला न्याय द्यावा अशी मी विनंती करतो. मुकुट किती तोळ्याचा होता? मुकुट साधारण 51 तोळ्याचा मुकुट आहे. जवळजवळ 2-2.5 किलोची चांदी आहे. हे सगळा मुद्देमाल या ठिकाणून लंपास झालेला आहे आणि तो जो मुद्देमाल होता तो काही भाविक भक्तांनी या ठिकाणी दान स्वरूपात दान केलेला होता, गुप्तदान केलेला होता आणि तो अशा प्रकारे या ठिकाणी देवीच्या अंगावर कायमस्वरूपी चढवलेलं होतं, पण तो रात्रीच्या सुमारास गेलेला आहे. तरी या ठिकाणी पोलीस प्रशासन सर्व गोष्टी या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहे. तरी आता या पुढे शोध मोहीम सुरू झालेली आहे. तरी लवकरात लवकर शोध घेऊन
त्या चोरट्यांचा तपास करावा अशी मी विनंती करतो. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? पुण्यात तरुणाचे रस्त्यावरील अश्लील कृत्य प्रकरण. गौरव आहुजाला 1 दिवसाची पोलीस कोठडी. पुण्यात तरुणाचे रस्त्यावरील अश्लील कृत्य प्रकरण. गौरव आहुजाला 1 दिवसाची पोलीस कोठडी. कराडमध्ये गौरव आहुजा झाला होता सरेंडर. त्यानंतर आज त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्याच्या मित्राला देखील काल रात्री अटक करण्यात आली होती. गौरव आहुजाला 1 दिवसाची पोलीस कोठडी. पुणे शहरातील येरवड्यामध्ये मध्यधुंद्य अवस्थेमध्ये रस्त्याच्या मध्यभागी BMW कार उभी करून लघुशंका करून त्याने जाब विचारणाऱ्या एका व्यक्तीला अश्लील चाळे करणाऱ्या तरुणांना पुणे पोलिसांनी काल ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर आज दोन्ही आरोपींना कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं. गौरव आहुजाला 7 दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी पोलिसांनी केली होती. मात्र न्यायालयाने त्यांना केवळ 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. कोर्टात या दोन्ही तरुणांच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. भागेश ओसवालच्या वकिलांचा युक्तिवाद. भागेश ओसवाल याचे वकील पुष्कर दुर्गे यांनी युक्तिवाद करताना म्हणाले की एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. एक व्यक्ती गाडीतून खाली उतरली, पण माझा आशिल गाडीत बसला होता. ओसवाल गाडीतून खाली उतरला नाही. ओसवाल गाडी सुद्धा चालवत नव्हता. भागेश ओसवाल स्वतः पोलिसात हजर झाला आहे. भागेश ओसवाल याचा या गुन्ह्याशी काय संबंध आहे? फक्त गाडीत शेजारी बसला म्हणून त्याच्यावर कलम लावला गेलाय. भागेश ओसवाल याचा जामीन अर्ज दाखल करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. गौरव आहुजाच्या वकिलांचा युक्तिवाद पुढील प्रमाणे. या प्रकरणातील मुख्य आरोपी गौरव आहुजाचा वकील सुरेंद्र आपुणे यांनी युक्तिवाद करताना म्हटलंय की नोटीस द्यायची नाही. मीडिया आणि राजकीय दबावाखाली या सगळ्या गोष्टी पोलिसांनी केल्या आहेत. सरळपणे सेक्शन 65 लावलं गेलं. जोपर्यंत केमिकल रिपोर्ट येत नाही तोपर्यंत कलम 65 लागू शकत नाही. पोलिसांनी असं कुठलंही द्रव्य जप्त केलं नाही. गाडी गुन्ह्यात वापरली नाही. जस्टिफिकेशन पोलिसांकडून दिसून येत नाही. आरोपी पळून गेलेला नाही, तो स्वतः कराड पोलिसांकडे हजर झाला आहे असा युक्तिवाद गौरव आहुजा यांच्या वकिलांनी केलाय. एवढंच माझं म्हणणं होतं. माझं नाव ॲडव्होकेट पुष्कर दुर्गे. मी आरोपी क्रमांक 1 भागेश ओसवाल तर्फे अपियर झालेलो आहे. आमचं म्हणणं असं होतं की FIR मध्ये सेक्शन लावलेले आहेत ते सर्व बेलेबल सेक्शन्स आहेत आणि पोलिसांनी नंतर एक नॉन बेलेबल सेक्शन ऍप्लिकेबल केलेला आहे, लावला आहे त्याच्यामध्ये, तो त्याला ऍप्लिकेबल होत नाही. त्याच्यानंतर माझा जो रोल आहे, मी फक्त गाडीमध्ये बसलो होतो. गाडीच्या बाहेर काय झालं कसं झालं त्याच्याशी माझा कुठलाही संबंध नाही. मी फक्त गाडीत बसतो होतो एवढंच माझं म्हणणं होतं आणि त्याप्रमाणे मला कुठल्याही प्रकारचे कुठलेही सेक्शन मला ऍप्लिकेबल होत नाहीत असं आमचं आर्ग्युमेंट झालेलं आहे. त्याच्यामध्ये न्यायालयाने काय सेक्शन 65चं इंटरव्हेन्शन दाखल केलं होतं पोलिसांनी. सेक्शन 65 ते कसं लागू होत नाहीये? सेक्शन 65 लागू होत नाही ते आम्ही त्याला ऍज पर डेफिनेशन कोर्टाला सांगितलं. त्याच्यामध्ये कोर्टाने आर्ग्युमेंट आमचं धरून सरकारी वकील धरून 1 दिवस उद्यापर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे. मी ॲडव्होकेट सुरेंद्र आपुणे. आहुजा नावाच्या आरोपीसाठी मी कोर्टामध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे. त्याला काल पोलिसांनी त्याला अटक करून आज सकाळी अटक करून कोर्टासमोर आणलं होतं आणि त्याच्यामध्ये त्याच्या कृत्याबद्दल काही बेलेबल सेक्शन्स ॲड केले होते, परंतु एक नॉन बेलेबल सेक्शन्स ॲड केला होता.
प्रोहिबिशन ॲक्ट प्रमाणे, परंतु तो लागू होत नाही हे आम्ही कोर्टाला सांगितलं होतं. कारण त्याच्यामध्ये जो काही सबस्टन्स आहे तो कोर्टासमोर कुठलाही आलेला नाही. परंतु एकूण गुन्ह्याची व्याप्ती बघता कोर्टाने एक दिवसाची PC त्यांना दिलेली आहे उद्यापर्यंत. काय नेमका तपास करायचा त्याच्यासाठी एक दिवसाची? त्याच्यामध्ये कोर्टाने असं घेतलं की ऑफेन्स थोडासा सिरियस नेचर आहे आणि त्याची गाडी जप्त वगैरे करायची आहे असं कोर्टाने एक घेतलेलं आहे. ठीक. शरिंदी न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही. धनंजय देशमुख. आम्ही न्याय मागण्यासाठी आलो होतो. न्याय मागताना कायदा सुव्यवस्था व जे भयानक वास्तव आहे, घडलेल्या आणि घडत असलेल्या घटना अत्यंत भयावह आहे. आम्ही तुमच्या दारात आलोय. आम्हाला न्याय द्या. तुम्ही बीडचे पालकत्व घेतले. ज्यावेळी तुम्ही बीडला याल तेव्हा परिस्थिती जाणून घ्या. आमच्यावर विश्वास न ठेवता तुम्ही कागदपत्रे पुरावे पहा आणि न्याय द्या. घटनाक्रम कसा घडला तो जाणून घ्या. याला जबाबदार कोण? कोणी जबाबदारी घ्यायची? आज माझा जन्मदिवस होता. संतोष देशमुख यांनी जे गावासाठी केलं त्याची एक एक आठवण येत होती. भावनिक हो म्हणावे लागत नाही. दुःखाचे गाठोडे खांद्यावर घेऊन आम्ही फिरत आहोत. न्याय मागत आहोत. ते मिळवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. फरार आरोपीला कोणी पोसले, कोणी त्याचा सांभाळ केला, कोणी फरार केलं हे समोर आल्याशिवाय राहणार नाही. त्याला लवकरात लवकर अटक करून फाशीची शिक्षा द्या. जे काही करायचे ते यंत्रणेनं करायला हवं. त्याचबरोबर धनंजय देशमुख पुढे बोलताना धनंजय मुंडे हे सह आरोपी आहेत याबद्दल म्हणाले की आमची ठोस भूमिका ही आहे की या गुन्ह्यात कोणीही असला ज्याने काही हस्तांतरण केलं आहे, जे 8 आरोपी आहेत जे मकोका खून अपहरण याच्या गुन्ह्यात आहेत, यापैकी एकाचा जर खून झाला असता तर धनंजय मुंडे यांची काय भूमिका राहिली असती? कसा न्याय मागितला असता? तसाच आम्ही अजितदादांना बारामतीतून आवाहन करत न्याय मागतो आहे की आम्हाला या गोष्टीचा उलगडा करा की हे आरोपी कोणाचे आहेत, कुठे राहत होते, कुठून तुमचा कारभार हाकत होते, हे सर्वांसमोर आहे. ते एकदा जाणून घ्या. आमचा विचार करा अशी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. त्याचबरोबर पुढे बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की राजीनामा झाल्यावर त्यांनी वक्तव्य केल्याने त्यावर बोलण्याची इच्छा नाही. हेच वक्तव्य वारंवार बोलून पाठपुरावा केला असता तर विचार करण्यासारखं होतं. त्याचबरोबर पुढे बोलताना राज्य सरकारच्या न्यायाविषयी ते म्हणाले की उपमुख्यमंत्री अजित पवारांना बारामतीतून हात जोडून विनंती करत आहे की आमच्या जिल्ह्यात जी अराजकता माजली आहे ती बाजूला करा. चुकीचं जे आहे ते बाजूला काढून टाका. तुम्हाला कोणीही साथ द्यायची ती सोडणार नाही. जास्त झाले. मोबाईल सायलेंट करा सगळ्यांचे. जास्त झाले. दोन दे इकडे. हा सायलेंट करा आपल्या. धनुभाऊ, खरं तर आपण आज बारामतीमध्ये आलेला आहात. तर सत्तेतल्या मंत्र्यांपैकी उपमुख्यमंत्री असलेल्या अजितदादांकडे आपण त्यांच्या शहरात आलेले आहात. तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत. काय अपेक्षा आहे अजितदादांकडून? आज आम्ही इथं बारामतीमध्ये जे मोर्चासाठी आलो होतो, जे सर्वधर्मीय मोर्चा होता, त्याच्यामध्ये आज आम्ही जे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, इथले आमदार आहेत आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अजितदादा पवार साहेब, आम्ही इथं न्याय मागण्यासाठी आलो आहे. आम्हाला न्याय द्या. न्याय मागताना जी तिथली सगळी
व्यवस्था आहे, जी कायदा आहे, जी सुव्यवस्था आहे, जे तिथलं जे वातावरण आहे आणि जी भयान वास्तविकता आहे तिथली, जे भयान वास्तव आहे आणि ज्या घडलेल्या घटना आहेत आणि ज्या घडत आहेत त्या घटना आहेत, अत्यंत म्हणजे भयावह तिथलं वातावरण तयार झालेलं आहे. आम्ही तुमच्या दारात आलेलो आहोत, आम्ही तुमच्या गावात आलेलो आहोत, आम्हाला तुम्ही न्याय द्या. आम्हाला हे सगळं मांडण्याची, आमच्याकडे जे काही पुरावे आहेत, आमच्याकडे जे काही कागदपत्र आहेत, ज्यावेळेस तुम्ही पालकमंत्रीपद घेतलंय आणि एक वेळेस आला होतात, तर ज्यावेळेस तुम्हाला यायचं आहे तिथं बीडमध्ये, त्यावेळेस आम्हाला तुम्ही हे सगळं जाणून घ्या. आमच्या बोलण्यावर तुम्ही भावनिक होऊ नका, आमच्यावर विश्वास ठेवू नका, पण तिथले जे काही कागदपत्र आहेत, तिथं जे काही घडलेल्या चुका आहेत, त्या कशा सुधारतील आणि आम्हाला न्याय कसा मिळेल, यासाठी आम्ही आज इथं बारामतीतून तुम्हाला बोलतोय की आम्हाला न्याय द्या. खूप भयावह परिस्थिती तिथं आहे आणि जे काही घटनाक्रम आहे, तो घटनाक्रम कसा घडला ते पण तुम्ही जाणून घ्या. आम्ही तुम्हाला जे काही पेपर आहेत, जे काही ऑफिशियल सगळं दप्तर आहे, ते आम्ही दाखवून किंवा ज्या काही घडलेल्या घटना आहेत, या घटनेनंतर सुद्धा जे काही गोष्टी लेट होत जात आहेत, त्याच्यातून होणारं नुकसान जे आहे, त्याला जिम्मेदार कोण ठेवायचं, त्याला जिम्मेदारी त्याची कोण घ्यायची, या अनुषंगानं तुम्ही जे काय आम्हाला बोलायचं आहे, जे काय आम्हाला तुम्हाला न्याय मागायचा आहे, त्याची जाणीव करून घ्या आणि आम्हाला न्याय द्या. एवढंच मी इथून बोलेल. खरं तर तुम्ही भाऊक झालात. 3 महिने जवळपास लोटलेले आहेत या घटनेला. एक आरोपी फरार आहे. काय अपेक्षित आहे पुढच्या टप्प्यामध्ये? तर तारखा सुरू होतील, 2 दिवसामध्ये तारीख किती होणार आहे? आज माझा जन्मदिवस होता आणि जे त्या ताईंनी सगळा जो जे काही संतोष अण्णा देशमुख आणि गावकऱ्यांनी मिळून जे काही उपक्रम राबवलेले होते, जे काही सगळं आत्तापर्यंत केलं होतं, अशी एक आठवण सगळी होत होती. आणि म्हणून जे आमचं कुटुंबीय आहे, मी आहे स्वतः, भावनिक हो म्हणणं लागत नाही. एक दुःख, सगळं कुठंतरी दुःखाचं गाठोडं पाठीवर घेऊन आम्ही रस्त्यावर उतरत आहोत, न्याय मागत आहोत आणि न्याय मागितल्याशिवाय, मिळवल्याशिवाय शांतही बसणार नाहीत. आणि जे फरार आरोपी आहे, ते फरार आरोपीला कोणी पोसलंय, कोणी त्याचा सांभाळ केला आहे, कोणी त्याला फरार केलं आहे, ह्या सुद्धा गोष्टी लवकरच समोर आल्याशिवाय राहणार नाहीत. त्याला लवकरात लवकर पकडून त्याला फाशीची शिक्षा द्या, अशी आम्ही फक्त मागणी करू शकतो. जे काय बाकीचं काम आहे ते यंत्रणेचं आहे, यंत्रणेने ते केलं पाहिजे. बारामतीमधील मोर्चामध्ये सातत्यानं ती मागणी पुन्हा एकदा पुढे आली. मागाशी मी तुम्हाला हा प्रश्न विचारला होता आणि आताही तोच मी रिपीट करतोय की धनंजय मुंडेंना यामध्ये सहआरोपी करा, अशीच मागणी बारामतीकरांनी देखील लावून धरली. तुमची ठोस भूमिका काय? धनंजय मुंडेंना आरोपी केलं पाहिजे की नाही? आमची ठोस भूमिका ही आहे, ह्याच्यामध्ये कुणी जरी असला तरी ह्याच्यात ज्या ह्या गुन्ह्यामध्ये ज्यांनी काही हस्तांतरण केलेलं आहे, आता समजा मला हे तुम्हाला प्रामुख्यानं बोलायचे पत्रकार बंधूंना, हे जे आरोपी येतात, जे की 302 मध्ये आहेत, मोकोकामध्ये आहेत, अपहरणाच्या गुन्ह्यात आहेत, खुनाच्या गुन्ह्यात आहेत, सगळे याच्यापैकी जर एखाद्याचा खून झालेला असता, तर तुम्ही ज्या आमदार विषयी बोलताय त्या व्यक्तीची भूमिका काय असती, त्यांनी काय केलं असतं, त्यांनी काय भूमिका घेतली असती, त्यांनी कशा प्रकारे समोरच्या व्यक्तीला म्हणजे दाद मागितली असती, न्याय मागितला असता. तर आम्ही अशाच प्रकारे अजितदादा पवार साहेबांना इथं बारामतीतून एक आव्हान करतो की आम्हाला या गोष्टीचा सगळा उलगडा तुम्ही करा, तुम्ही माहिती करून घ्या सगळी, की हे जे आरोपी आहेत हे कुणाचे आहेत, हे कुठं राहत होते, हे कुठून तुमचा कारभार हाकत होते, आणि हे सगळं समोर आहे, मीडियाच्या समोर आहे, तुमच्या समोर आहे. फक्त एकदा जाणून घ्या आणि गांभीर्यानं आमचा विचार करा, अशी आम्ही हात जोडून तुम्हाला विनंती करतो. पंकजा मुंडेंनी केलं असं वक्तव्य केलं होतं की धनंजय मुंडेंनी अगोदरच राजीनामा द्यायला पाहिजे होता, मात्र या सगळ्या गोष्टीला उशीर झाला. वास्तविक पाहता धनंजय मुंडेंचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घ्यायला हवा होता, मात्र वेळेवर तो घेतला नाही. तुम्हाला वाटतं, काय वाटतं या संदर्भात? नाही, या वक्तव्याला कसं आहे माहिती आहे का, राजीनामा झाल्यावर त्यांनी वक्तव्य केलंय म्हणून या वक्तव्याला जास्त काही मला बोलण्याची इच्छा नाही. ते जर वक्तव्य वारंवार केलं असतं, त्याचा पाठपुरावा त्यांनी केला असता, तर कुठंतरी त्या गोष्टीचा विचार करण्यासारखं होतं. राजीनामा झाल्यावर का झाला, कसा झाला, ह्यापेक्षा होण्याच्या अगोदर जर ही भूमिका मांडली असती तर ती योग्य ठरली असती. सातत्यानं तुम्ही या सगळ्या गोष्टीवरती भूमिका मांडताय, पण तुम्हाला वाटतंय का हे राज्य सरकार तुमच्या बंधूंना न्याय देईल किंवा तुम्ही हा जो काही लढा लढताय त्या लढ्याला यश येईल? म्हणूनच आम्ही इथून हात जोडून विनंती करतोय बारामतीतून जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा, त्यांना, मुख्यमंत्र्यांना, की आम्हाला न्याय द्या आणि जे काही हे सगळी आमच्या जिल्ह्यात ज्या काही अराजकता माजवलेली ज्या लोकांनी, त्यांना एकदा बाजूला करा. हे मी मोर्चात देखील म्हणलेलो आहे, आत्ता देखील म्हणतो की चुकीचं जे आहे ते काढून बाजूला टाका
तुमचं कुठलंही नुकसान होणार नाही आणि तुम्हाला पुढं कुणीही साथ द्यायचं सोडणार नाही. जर तुम्ही चुकीला चूक, अन्यायाला अन्याय, अन्यायाला न्याय जर म्हणलात तर तुमचं कुठेही नुकसान होणार नाही. तुम्ही सातत्यानं म्हणता गावसमोर येतं उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्तेमध्ये आहेत. तुमच्या वडिलांची जी निर्घुणपणे हत्या झाली, काय अजित पवारांना नेमकं आव्हान कराल, काय त्यांना तुम्ही तुमचे व्यथा काय मांडाल त्यांच्यासमोर? आम्ही बारामतीमध्ये आलतो आणि या बारामतीमधले जे लोक आहेत आणि त्यांनी काढलेला जो सर्वधर्मीय जो निषेध मोर्चा होता, त्यामध्ये जी नागरिकांची जी उत्सुक गर्दी होती ती पाहून म्हणजे मी भावुक झाले. पण या बारामतीतून अजितदादा पवार असतील उपमुख्यमंत्री आणि या बारामतीतील आमदारांना माझी विनंती आहे, माझे वडील गेलेत, आम्ही न्याय मागतोय आणि अजितदादांना सुद्धा तीच विनंती करते की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या. आज माझे वडील गेलेत, म्हणजे तुम्ही या प्रकरणाची खोलवर जाऊन तपासणी करा आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या. तुमच्या पक्षातील एक जे आमदार आहेत त्यांच्यामुळे, म्हणजे आता ते आमदार आहेत त्यांच्यामुळे जो हे राज्य आहे ते नासत चाललंय, त्याला तुम्ही पाठीमागे घालू नका. त्यांच्या जे ते करतायत त्यांच्यामुळे आज आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालंय. दादांना मी तीच विनंती करते की दादा तुम्ही त्यांना पाठीमागे घालू नका आणि हे जे प्रकरण घडले माझ्या वडिलांबद्दल आणि तसेच अनेक प्रकरण घडले त्याची सुद्धा तुम्ही खोल तपासणी करून, आणि माझी तर खरं दादाकडून अपेक्षा आहे आणि मी असं ऐकलंय आणि बघितलंय देखील की दादा एक असे व्यक्तिमत्व आहेत की ते खऱ्याचं खरं करतात आणि खोट्याचं खोटं करतात. तसंच माझ्या वडिलांची सुद्धा या प्रकरणात सुद्धा त्यांनी लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा. या बारामतीच्या नगरीतून मी त्यांना एकच विनंती करते की दादा तुम्ही माझ्या वडिलांना सुद्धा लवकरात लवकर न्याय मिळेल. तुम्ही आता बोलता बोलता एक वाक्य वापरलं की तुमच्या पक्षातील जे आमदार आहेत त्यांच्यामुळे हे नासत चाललंय. मला हे म्हणायचंय की या सर्वाच्या मुळाशी धनंजय मुंडेच आहेत. हे बघा त्यांच्या पक्षात बरेच काही आमदार आहेत आणि म्हणजे आम्हाला तर आमची पहिल्यापासून एकच भूमिका होती की माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांना समजा मारण्यासाठी किंवा त्यांना समजा त्यांची जे आरोपी आहेत त्यांना मदत करण्यासाठी किंवा ज्याच्या म्हणजे जी एक खंडणी आहे त्याच्यामुळे माझ्या वडिलांची हत्या झाली, ती खंडणी नेमकी जातीय कोणाकडे हा सुद्धा आम्हाला मुख्य प्रश्न आहे. आणि जे महाराष्ट्रातील लोक आहेत जसं आता सुद्धा ज्याच्याने वर्णन केलं, ही घटना झालेली असताना सुद्धा देखील अशाच काही घटना घडतायत. तर ह्या घटना घडतायत कशामुळे? आणि जे तुम्ही फोटो तुम्हीच व्हायरल केले त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल, जे आरोपी आहेत ते समजा मृतदेह त्यांच्या समोर असताना भले देखील त्यांनीच ते मृतदेह तयार केले त्या शरीराचं, पण एक माणुसकीची भावना म्हणून आपल्या मनात काहीतरी माणुसकी असली पाहिजे. हा प्रश्न आहे आम्हाला की त्यांच्या मनात माणुसकी होती का नाही. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. रिपाई आठवले पक्षाकडून महाड क्रांतीभूमीत वर्धापन दिन नियोजनाची महत्त्वपूर्ण बैठक. 20 मार्च 1927 रोजी विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या ऐतिहासिक चौदार तळ्यावर पाण्याचा सत्याग्रह करून खुले करून दिले. जगाला अभिमान हेवा व प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशा या क्रांतिकारी लढ्याची जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद झाली. या ऐतिहासिक पर्वाला 98 वर्ष पूर्ण होत असल्याने महाडच्या क्रांतीभूमीत राज्य आणि देशभरातून महामानवाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी दाखल होणार आहेत. चौदार तळ्यावर येणाऱ्या अनुयायांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा मिळाव्यात, तसेच प्रशासनाकडून अचूक व नीटनेटके नियोजन व्हावे याकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले रायगड जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वात आज महाड शासकीय विश्रामगृहात पार पडली. यावेळी
महाड, चौदार तळे व क्रांतीभूमी परिसराची पदाधिकाऱ्यांनी पाहणी करून नियोजनाचा आढावा घेतला. 20 मार्च रोजी महाडच्या चौदार तळ्याचा 98व्या वर्धापन दिन भव्य व ऐतिहासिक होणार असल्याचा विश्वास रिपाई रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवश्यक त्या सूचना व आवाहन जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड व महाड तालुकाध्यक्ष मोहन खांबे यांनी केले. यावेळी रिपाई रायगड जिल्ह्याचे तालुकाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज महाडच्या क्रांतीभूमीमध्ये 20 मार्च चौदार तळे सत्याग्रहाच्या अनुषंगानं महत्त्वपूर्ण रिपाई पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची बैठक झालेली आहे. काय सांगा? जय भीम. सालाबादप्रमाणे 20 मार्च चौदार तळे सत्याग्रहाच्या क्रांतीचा 98वा वर्धापन दिन साजरा होत आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाण्यासाठी बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली 1927ला क्रांती झाली आणि जे पाणी गुराढोरांना, पशु प्राण्यांना पिण्यासाठी मुभा होती ते पाणी फक्त आम्हाला म्हणजे बौद्धांना पिण्यासाठी त्यावेळेस परमिशन नव्हतं. आणि या पिण्याच्या पाण्याचा खरा सत्याग्रह बाबासाहेब 1927ला करत असताना या महाडच्या चैत्यभूमी या चौदार तळ्यावरती येऊन या ठिकाणी स्वतः पाणी प्राशन करून समस्त महाडमधील आपल्या सर्व अनुयायांना पाणी खुलं करून दिलं. हा जो क्रांतीचा महत्त्वाचा दिवस आहे हा समस्त आंबेडकरी माहीत व्हावा आणि या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी समस्त आंबेडकरी अनुयायी या भारत देशातून या ठिकाणी यावे या दृष्टीने दलित पॅंथरच्या कार्यकाळात दलित पॅंथरचे नेते, आजचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेबांनी सुरुवात केली. खऱ्या अर्थाने या ठिकाणी दलित पॅंथरच्या काळात येऊन आदरणीय आठवले साहेबांनी या ठिकाणी पहिलं अभिवादन केलं आणि तिथून खऱ्या अर्थाने अभिवादनाला सुरुवात झाली. आज 98वा अभिवादन सभा या ठिकाणी होणार आहे. अभिवादन करण्यासाठी हजारो लाखोच्या संख्येने देशभरातून बौद्ध अनुयायी या ठिकाणी पोहोचत असतात. रायगड जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष या नात्याने मी नरेंद्र गायकवाड, माझी प्रामुख्याने या ठिकाणी जबाबदारी आहे की हा ऐतिहासिक कार्यक्रम खूप भव्य दिव्य स्वरूपात या ठिकाणी साकारण्यात यावा. या ठिकाणी जास्तीत जास्त येणारे जे आपले सर्व अनुयायी आहेत अभिवादन करण्यासाठी येत असताना त्यांना ज्या काही या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या त्यासाठी प्रशासन या ठिकाणी ज्या सोयी सुविधा उपलब्ध करत असतात त्यासाठी खऱ्या अर्थाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि कोकण आयुक्त यांच्या समेत इथले स्थानिक या शहरातील मुख्याधिकारी, या ठिकाणचे महाडचे तहसीलदार, प्रांताधिकारी या सर्वांसोबत आम्ही वेळोवेळी बैठक घेतो. सालाबादप्रमाणे दरवर्षी आमच्या बैठकी होतात आणि या ठिकाणी येणाऱ्या आमच्या सर्व अनुयायांना कुठलीही गैरसोय होऊ नये त्या दृष्टीने आम्ही नियोजन या ठिकाणी करत असतो. आणि याच नियोजनाच्या आमच्या बैठका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून जिल्हा बैठक होते. त्यानंतर महाडच्या या चैत्यभूमीच्या महाडच्या या चौदार तळ्याच्या ठिकाणी खऱ्या अर्थाने नियोजनाची दुसरी बैठक झाल्यानंतर हे सर्व नियोजन या ठिकाणी तयार होऊन खऱ्या अर्थाने येणाऱ्या सर्व आंबेडकरी अनुयायांना अभिवादन करण्यासाठी सगळ्या सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध केल्या जातात. प्रशासनाला आम्ही नेहमी सतत सांगत असतो की येणाऱ्या भाविकांच्या, येणाऱ्या अनुयायांच्या ज्या सोयी सुविधा आहेत त्यात सर्वात महत्त्वाच्या येणाऱ्या महिला वर्ग, लहान मुलं असतात यांची जी गैरसोय होत असते त्या दृष्टीने त्यांनी सोयी सुविधा कराव्यात आणि त्या दृष्टीने खऱ्या अर्थाने प्रशासन आपलं काम करतं. पोलीस प्रशासनाला आमच्या जे सूचना असतात या ठिकाणी हजारोच्या संख्येने गर्दी झाल्यानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्या दृष्टीने पोलिसांना आम्ही सूचना केल्यानंतर पोलीस प्रशासन रायगड जिल्ह्याचा या ठिकाणचे सोमनाथ गाडगे साहेब जे जिल्हा SP आहेत त्यांच्या माध्यमातून अतिशय चोख बंदोबस्त या ठिकाणी केला जातो. कुठल्याही अनुयायाला गैरसोय होऊ नये, कुठलीही त्याच्या बाबतीत चुकीची घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतत सतर्क असतो. हायवेला
येणारा जो आमचा सगळा अनुयायी आहे त्यांचं नियोजन केलं जातं. महाड चौदार तळ्याचं सुशोभीकरण असतं ते इथल्या नगरपालिकेच्या माध्यमातून केलं जातं आणि या ठिकाणी येणाऱ्या सर्व अनुयायांची सोयी आम्ही खऱ्या अर्थाने रिमोट पाठवण्याच्या माध्यमातून करत असताना हा कार्यक्रम कसा चांगल्या पद्धतीने यशस्वी होईल त्या दृष्टीने आम्ही तयारी करत असतो. 20 मार्चच्या कार्यक्रमाची आमची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकातून, त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला आम्ही पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणाहून आम्ही चौदार तळ्याकडे मिरवणुकीच्या स्वरूपात आम्ही त्या ठिकाणी निघत असतो. चौदार तळ्यावर जाऊन तिथं नतमस्तक होऊन नंतर ही मिरवणूक आमची क्रांतीस्तंभावर जाते आणि क्रांतीस्तंभावर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आदरणीय आमदार रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी अभिवादन सभा संपन्न होते. या अभिवादन सभेला यावेळेस मुख्यमंत्र्यांना देखील आम्ही आमंत्रित करीत आहोत, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रित करीत आहोत, या राज्याचे समाज कल्याणचे मंत्री संजयजी शिरसाट साहेब यांना आमंत्रित करत आहोत. रायगड जिल्ह्यातील दोन्ही खासदार सुनीलजी तटकरे साहेब, अप्पा बारणे साहेब आणि रायगडमधील 7ही आमदार, त्यातील 2 कॅबिनेट मंत्री कुमारी अदितीताई तटकरे आणि महाड ज्या चौदार तळ्याचं जे हे आपलं स्मारक ज्या ठिकाणी आहे त्या महाड शहरामध्ये, या महाड तालुक्यातील विधानसभेचे आमदार आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब, ते आज कॅबिनेट मंत्री आहेत, ते देखील या ठिकाणी उपस्थित राहतात. खऱ्या अर्थाने महाड शहरातल्या या कार्यक्रमाला ज्या ज्या काही त्या ठिकाणी गरजा लागतील, ज्या ज्या काही आमच्या अडचणी असतील, त्या सगळ्या अडचणी इथले आमदार, इथले कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले समजावून घेतात आणि त्या सगळ्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देऊन या ठिकाणी कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रयत्नशील असतात. आमदार साहेब, कॅबिनेट मंत्री भरतजी गोगावले साहेबांचं आम्हाला नेहमी या ठिकाणी सहकार्य असतं आणि अतिशय चांगलं काम त्यांचं या ठिकाणी आमच्या सर्व बौद्ध अनुयायांच्यासाठी चालू असतं. आज नियोजनाची बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे. आमचं पूर्ण नियोजन या ठिकाणी ठरलेलं आहे. 20 मार्चचा कार्यक्रम हा भव्य दिवस स्वरूपात या ठिकाणी होणार आहे. या सूचना मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेल्या आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? येणाऱ्या काळात राज ठाकरे हिंदुत्व विरोधी होणार आहेत का? संजय निरुपम. सवाल उठा। महाकुंभ में दुनिया भर के 60 करोड़ से ज्यादा हिंदुओं सनातनियों ने आस्था की डुबकी लगाई। गंगा, जमुना और सरस्वती के संगम पे जाकर के तमाम तकलीफ और कष्ट के बावजूद जो सनातन धर्म में आस्था रखने वाले हिंदू समाज के लोग हैं वो गए और उन्होंने उस पवित्र डुबकी का आनंद लिया। ऐसे में राज ठाकरे का यह कहना कि गंगा अपवित्र हो गई है, गंगा मैया का अपमान। राज ठाकरे अपनी भूमिकाओं को बदलने के लिए बदनाम हैं। अक्सर कब किस पार्टी में जाना है वो चुनाव के टाइम पे तय करते हैं। जिस तरीके से वो सनातन धर्म और सनातन धर्म में विश्वास रखने वालों की आस्थाओं का मजाक उड़ाया उन्होंने,
उससे मेरे मन में सवाल उठ रहा है कि क्या आने वाले दिनों में वो हिंदुत्व विरोधी होने जा रहे हैं? वो क्या किसी और ग्रुप के साथ हाथ मिलाकर के चुनाव लड़ने की तैयारी कर रहे हैं? बेशक करें, लेकिन गंगा मैया का अपमान न करें, सनातन धर्म का अपमान न करें, वरना ये सनातनी उनको कभी माफ नहीं करेंगे। शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi medium, 11th and 12th commerce and science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. सब झूठे इस महाराष्ट्र में मौज उठा रहे हैं और सच्चा आदमी फांसी पे जा रहा है. हे चित्र महाराष्ट्रात आहे. विजय वडेट्टीवार. एक माणूस निर्लज्ज ट्रीटमेंट मिळत आहे असा बाईटमध्ये शिंदे साहेब मला माफ करा असंही म्हटलं. वा, नाही शिंदे साहेब माफच करतील आणि माफ करावं अशा लोकांना, अशी त्याची अपेक्षा असेल तर आता यापेक्षा एक कोटी असू शकत नाही. एक माणूस निर्लज्जपणे हे सगळं करतो आणि त्याला जर ती ट्रीटमेंट मिळत असेल तर त्याला वाटतं की कौन मेरा उखाड़ सकता है, कौन मेरे को हाथ लगा सकता है. हा हिम्मत आहे यांची. म्हणजे असं म्हणतात एक राज्यसभा में न्याय न होगा, सच्चे को फांसी होगी, झूठा मौज उठाएगा. अब सब झूठे इस महाराष्ट्र में मौज उठा रहे और सच्चा आदमी फांसी पर जा रहा है. हे महाराष्ट्राचं चित्र या सगळ्या प्रकरणामध्ये मला दिसतोय. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी बहुजनांचे संघर्ष नायक लोकनेते नानासाहेब इंदिसे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक आदेश पगारे, जिल्हाध्यक्ष नाशिक, अनिल सोनवणे, उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र, प्रमोद गांगुर्डे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाशिक, मिलिंद हाटे, युवक शहराध्यक्ष नाशिक. फाल्गुन शुद्ध आमलकी एकादशी निमित्त पंढरीत हजारो भाविकांची मांदियाळी. फाल्गुन महिन्यातील फाल्गुन शुद्ध आमलकी एकादशी निमित्त पंढरपुरात हजारो भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. सकाळपासून विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा नदी प्रदक्षिणा मार्ग, चौफळा, महाद्वार, पश्चिम द्वारासह दर्शन रांग ही भाविकांच्या गर्दीने गजबजून गेली आहे. आज विठ्ठल दर्शनासाठी किमान 4 ते 5 तासांचा कालावधी लागतो आहे, तर मुखदर्शनासाठी 1.5 तासांचा कालावधी लागतो आहे. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Deolali Camp 422401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. भारतीय संघाच्या विजयानंतर भिवंडीत जल्लोष. दुबई येथे खेळवल्या गेलेल्या ICC वर्ल्ड चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंड संघाचा 4 गडी राखून पराभव केला. या विजयानंतर संपूर्ण देशभरात जल्लोष साजरा केला जात आहे. भिवंडी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी भिवंडी शहरातील तरुणाई रात्री एकवटली आणि त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत, ढोल ताशांचा गजर करीत, भारतीय ध्वज फडकवीत एकच जल्लोष साजरा केलाय. यावेळी शेकडोच्या संख्येने तरुण रस्त्यावर आले होते. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Deolali Camp 422401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium,
11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. डोंबिवली खंबाळ पाडा परिसरातील चौधरीवाडी मैदानात RSSच्या वीर सावरकर शाखेवर दगडफेक. रात्री 8 वाजेच्या सुमारास लहान मुले प्रशिक्षण घेत असताना अचानक शेजारील जंगल आणि इमारतीतून झाली दगडफेक. सुदैवाने कोणतीही जखमी जीवितहानी नाही. ही शाखा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वीर सावरकर याची शाखा असून या ठिकाणी शाखा अध्यक्ष संजू चौधरी व शिक्षक पवन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही महिन्यांपासून मुलांना दिले जात होते प्रशिक्षण. दगडफेकीनंतर संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून सध्या कार्यकर्त्यांकडून टिळकनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेनंतर कल्याण डोंबिवलीमध्ये तणावाचे वातावरण असून पोलीस आरोपींचा शोध घेत असून कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या मैदानात मोठ्या प्रमाणात पोलिसांनी बंदोबस्त लावलेला आहे. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास